गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केट कसं राहू शकतं ते. तर मित्रांनो, त्याआधी कालचं मार्केट आपण जाणून घेऊ. काल याच्या आधी 2 वेळा मार्केटनं 22,000 टच केला होता, परंतु तेव्हा खूप मोठा इंट्राडेमध्ये सेल ऑफ आला होता. परंतु काल मार्केट स्लो आणि स्टेडी वरती जाण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणजेच काय की मागच्या 2 वेळेपेक्षा आत्ताची सिच्युएशन थोडी वेगळी आहे. परंतु खरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे HDFC बँक. मित्रांनो, काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं जे सेलिंग केलेलं आहे ते सुद्धा HDFC बँकमध्येच केलेलं आहे, ऑलमोस्ट 700 crores. तर मग यामध्ये आता काय झालेलं आहे ते पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ॲनालिस्ट मीट होतं आणि त्या ॲनालिस्ट मीटमध्ये जे काही आकडे HDFC बँकनं प्रोव्हाइड केले होते तर ते एवढे काही मार्केटला म्हणावे एवढे सूट झालेले नाहीत. त्यामुळे आज काय होईल ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आज आपलं जे HDFC बँकचा स्टॉक आहे तर तो एका क्रुशल लेवलवरती आहे. इथनं तो मार्केटला सपोर्ट करेल की नाही ते सांगता येणं फार अवघड आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे HDFC बँकचं निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये फार मोठं वेटेज आहे, की जे ॲक्च्युली चुकीचं आहे एकाच कंपनीला एवढं मोठं वेटेज देणं, परंतु आहे. आता जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर US मार्केट हे काल बंद होतं, त्यामुळे त्याचा काही फार इम्पॅक्ट जगावरती कुठेच झालेला नाही आहे. त्याचं कारण असं की त्यांच्याकडनं जे काही येणारं इन्व्हेस्टमेंट आहे किंवा होणारं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग आहे तर ते पूर्णपणे बंद होतं. तर मग फक्त चायनीज मार्केट जे आहे तर ते चांगलं ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. त्याच्यामागचं कारण असं की चायनाचा जो डेटा आलेला आहे तो स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामागचंही लॉजिक असं आहे की चायनीज जे न्यू इयर होतं की ज्यावेळेस लोक खूप जास्त स्पेंड करतात तर ते लास्ट मंथमध्ये होतं आणि त्यामुळे तिथे चांगलं स्पेंडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळाले. परंतु ग्लोबल क्यूज म्हणावे तेवढे आज इंडियन मार्केटच्या फेवरमध्ये नाही आहेत आणि त्यामुळेच गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करते की एक 10-20 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन करेल, परंतु त्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. आता मार्केटला जर सपोर्ट पाहिला आपण तर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने 22,000ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच मार्केट 22,000च्या खाली जाण्याची शक्यता तशी थोडी कमी वाटते, परंतु तो फर्स्ट सपोर्ट ॲज आपण घेऊ शकतो. आणि पण जर रेजिस्टन्स पाहिला तर कालचा जो हाय आहे लाईफ टाईम हाय पुन्हा, तर तो आपण ॲज अ रेजिस्टन्स म्हणून घेऊ शकतो. मार्केट जर 22,160च्या वरती जर सस्टेन झालं तर मग मात्र मार्केट चांगल्यापैकी डेमध्ये बुलिश होऊ शकतं, अदरवाईज थोडंसं कन्सॉलिडेट होऊ शकतं. म्हणजेच काय, मार्केटला वरती जाण्यासाठी एका सपोर्टची गरज आहे की जो HDFC बँकच देऊ शकतो. त्याच्यामागचं कारण असं की बाकी जे काही स्टॉक्स आहेत तर त्यांनी ऑलरेडी चांगलं परफॉर्म केलेलं आहे, जसं रिलायन्स असेल, बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत की ज्यांचं वेटेज आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये, तर अशा सगळ्याच कंपन्यांना चांगलं परफॉर्म केलेलं आहे. काल ICICI बँकनं सुद्धा बऱ्यापैकी परफॉर्म केलं. परंतु आपण जर पाहिलं तर सगळ्यात खराब परफॉर्मन्स हा HDFC बँकचाच आहे आणि त्याला स्थिर स्थावर करण्यासाठी म्युच्युअल फंड जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये पैसे इम्पोज करतायत त्यामध्ये, परंतु अजून म्हणावं असं काही स्टेबिलिटी त्या स्टॉकमध्ये आलेली नाही. त्यामुळेच आपण पाहू शकतो की सगळे इंडेक्स हे ऑल टाईम हायला असताना बँक निफ्टी मात्र ऑल टाईम हायपासून खूप दूर आहे. त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे तो HDFC बँकवरती शिफ्ट झालेला आहे. आता HDFC बँक कशा पद्धतीने परफॉर्म करतं त्यावरच ठरेल की पुन्हा आपण ऑल टाईम हाय गाठवू शकतो की नाही. पाहूयात आता काय होतं ते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी पडत असेल. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.